श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा मनु महाराजांच्या प्रियव्रताच्या वंशामध्ये अग्निध्र झाला. अग्निध्राच्या पोटी नाभी झाला आणि या नाभीच्या पोटी साक्षात भगवंताचा अवतार अवतीर्ण झाला. का? कारण की दिव्य तपश्चर्या, भगवंताविषयी आपुलकी, भगवंताविषयी ओढ, भगवंताविषयी प्रेम, या प्रेमाने नाभीच्या पुत्राचे शरीर जन्मापासूनच भगवान विष्णूंच्या वज्र, अंकुश इत्यादी चिन्हांनी युक्त होते. समता, शांती, वैराग्य, ऐश्वर्य इत्यादी महान गुणांमुळे त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच होता. हे पाहून मंत्री इत्यादी अधिकारी, प्रजा, ब्राह्मण आणि देवता यांना प्रकर्षाने वाटू लागलं की यांनीच पृथ्वीचं राज्य करावं. बघा, गर्भामध्ये असतानाच सगळ्यांना वाटत होतं की याने पृथ्वीचं राज्य करावं. आपल्याकडे उगीच म्हण नाही आहे, बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात म्हणून. त्यांचं सुंदर आणि सुडौल शरीर, विपुल कीर्ती, तेज, बल, ऐश्वर्य, यश, पराक्रम आणि शौर्य या गुणांमुळे महाराज नाभीने त्यांचं नाव वृषभ म्हणजे श्रेष्ठ असं ठेवलं. वृषभदेव भगवान की जय. भगवंताचा अवतार. देवराज इंद्राने एकदा ईर्ष्येमुळे त्यांच्या राज्यात पाऊस पाडला नव्हता. तेव्हा योगेश्वर भगवान वृषभदेवांनी इंद्राच्या मूर्खपणाचा उपहास करून आपल्या योगमायेच्या साह्याने, योगमायेच्या प्रभावाने आपलं राज्य अजानभ खंडामध्ये भरपूर पाऊस पाडला. आपल्या मनासारखा उत्तम पुत्र प्राप्त झाला. नाभी महाराजांना अत्यंत आनंद झाला. आपल्याच इच्छेनुसार मनुष्य शरीर धारण करणाऱ्या पुराण पुरुष श्रीहरींचे लालन पालन करीत त्यांच्याच लीला विलासाने मंत्रमुग्ध होऊन बाळा बाळा असे सद्गदित होऊन नाभी महाराज पुत्र सुख प्राप्त करून घेत होते. मंत्रिमंडळ, नागरिक आणि राष्ट्रातील जनता वृषभदेवांवर अत्यंत प्रेम करीत होती. हे पाहून नाभी राजाने धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी त्यांना राज्याभिषेक केला. आपण स्वतः मेरू देवीसह बद्रिकाश्रमाला जाऊन इतरांना पीडा होणार नाही अशा तीव्र तपश्चर्येने आणि समाधी योगाने भगवान वासुदेवांच्या नरनारायण रूपाची आराधना करीत योग्य वेळ आल्यावर त्यांच्याच स्वरूपामध्ये लीन होण्यासाठी समाधी योगाने भगवत प्राप्ती करण्यासाठी निघून गेला. परीक्षिता, राजा नाभीच्या संबंधात ही लोकोक्ती प्रसिद्ध आहे. ज्याच्या शुद्ध कर्माने संतुष्ट होऊन साक्षात श्रीहरी त्याचे पुत्र झाले होते, त्या राजर्षी नाभीच्या उदार कर्मांचे अनुकरण दुसरं कोण करू शकणार आहे? भगवत प्राप्ती त्यांनी करून सुद्धा घेतली. ज्याच्या दक्षिणा इत्यादींनी संतुष्ट होऊन ब्रह्मवेत्यांनी आपल्या मंत्रबलाने ज्याला यज्ञशाळेत यज्ञपुरुष श्री विष्णूंचं दर्शन करून दिलं, त्या महाराज नाभीसारखा इतर कोणी ब्रह्मज्ञ भक्त होईल का? नाही होणार. भगवान वृषभदेवांनी आपला देश अजनाभ खंडाला कर्मभूमी मानून लोकसंग्रहासाठी काही काळ गुरुगृही वास केला. गुरुदेवांना यथोचित दक्षिणा देऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी आज्ञा घेतली. नंतर लोकांना गृहस्थाश्रम धर्माचे शिक्षण देण्यासाठी देवराज इंद्रांनी दिलेली त्यांची कन्या जयंती हिच्याशी त्यांचा विवाह झाला आणि श्रौत स्मार्त अशा दोन्ही प्रकारच्या शास्त्रोपदिष्ट कर्मांचे आचरण करीत 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 आपल्यासारख्या 100 पुत्रांना वृषभदेव भगवंतांनी जन्म दिला.
त्यामध्ये महायोगी भरत सर्वात ज्येष्ठ आणि सर्वांपेक्षा श्रेष्ठ अधिक गुणवान होते. त्यांच्याच नावावरून या अजनाभ खंडाला लोक भारतवर्ष म्हणू लागले. मंडळी, हाच तो भरतखंड जिथे आपण वास्तव्य करतो. नाभी राजाचा मुलगा भरत, याच्यावरून या देशाला भारत नाव असं पडलं. याच्या खालोखाल कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतू, भद्रसेन, इंद्रस्पृक, विदर्भ आणि किकट हे 9 राजकुमार उरलेल्या इतर 90 भावांपेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होते. त्यांच्यापेक्षा लहान कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन हे 9 राजकुमार भागवत धर्माचा प्रचार करणारे मोठे भगवत भक्त होते. शुकाचार्य म्हणतायत, राजा या भगवंताच्या महिम्याने युक्त आणि परमशांतीने परिपूर्ण अशा या 9 जणांचं चरित्र पुढे भगवान वासुदेव आणि नारद यांच्या संवादाने युक्त अशा 11 स्कंदामध्ये सांगणारच आहोत. श्रोते हो, हे 9 जणच पुढे नवनारायण रूपाने अवतार धारण करून पुढे नवनाथ रूपाने कलियुगामध्ये प्रगट झालेत बरं का. हेही दिव्य चरित्रच आहे. जयंतीचे यांच्यापेक्षा लहान 81 पुत्र, पित्याच्या आज्ञेचे पालन करणारे, अतिशय विनम्र, महान वेदज्ञ आणि नेहमी यज्ञ करणारे होते. पुण्यकर्मांचे अनुष्ठान केल्यामुळे ते शुद्ध होऊन ब्रह्मज्ञ झाले. पूर्णपणे स्वतंत्र, स्वतः नेहमी सर्व प्रकारच्या अनर्थ परंपरापासून मुक्त, केवळ आनंदानुभव स्वरूप साक्षात ईश्वर असून सुद्धा भगवान वृषभदेव अज्ञानी लोकांप्रमाणे कर्म करीत कालानुरूप धर्माचं आचरण करून त्यांनी त्यांचं तत्व न जाणणाऱ्या लोकांना त्याचं शिक्षण दिलं. त्याबरोबर समचित्त, शांत, सुहृदय आणि करुणामय राहून धर्म, अर्थ, यश, संतान, भोगसुख आणि मोक्ष हे सर्व प्राप्त करीत गृहस्थाश्रमामध्ये राहणाऱ्या लोकांना उत्तम असे आचरणाचे धडे दिले. कारण महापुरुष जसे जसे आचरण करतात त्याचप्रमाणे दुसरे लोक आचरण करतात. सर्व धर्मांचे सार रूप, वेदाचे गूढ रहस्य ते जाणत होते. तरी सुद्धा ते ब्राह्मणांनी सांगितलेल्या विधानानुसार साम, दाम, दंड, भेद या उपायांनी जनतेचे पालन करीत होते. त्यांनी शास्त्र आणि ब्राह्मणांच्या उपदेशानुसार निरनिराळ्या देवतांना उद्देशून द्रव्य, देश, काल, वय, श्रद्धा आणि ऋत्विज यांनी सुसंपन्न असे सर्व प्रकारचे शेकडो यज्ञ केले. भगवान वृषभदेवांच्या शासनकालामध्ये या देशातील कोणताही मनुष्य आपल्यासाठी कोणाकडूनही आपल्या राजाबद्दल दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या प्रेमाशिवाय आणखीन कोणत्याही वस्तूची कधीही इच्छा करीत नव्हता. एवढंच काय, पण कोणाच्या कोणत्याही वस्तूकडे ढुंकून देखील बघत नव्हता. एक वेळ भगवान वृषभदेव फिरत फिरत ब्रह्मावर्त देशामध्ये पोहोचले. तिथे मोठमोठ्या ब्रह्मर्षींच्या सभेमध्ये त्यांनी प्रजेसमोरच आपल्या समचित्त तसंच विनम्र, प्रेमळ आणि संयमी मुलांना शिक्षण देण्यासाठी उत्तम अशा प्रकारचा उपदेश करायला सुरुवात केली. वृषभदेव महाराज म्हणतायत, नायम देहो देहभाजानृलोके कष्टान कामान्नर्हते विड्भुजान्ये. पुत्रांनो, हे मनुष्य शरीर या मर्त्य लोकात दुःखमय विषयभोग प्राप्त करण्यासाठी अजिबात नाही. हे भोग तर विष्ठाभक्षण करणाऱ्या डुक्कर, कुत्र्यादी अनेक योनींना सुद्धा मिळतात. या शरीराने ज्यामुळे अंतःकरण शुद्ध होईल असे दिव्य तपाचरण केले पाहिजे, कारण त्यामुळेच अनंत ब्रह्मानंदाची प्राप्ती होती. शास्त्रांनी महापुरुषांच्या सेवेला मुक्तीचे तर स्त्रीसक्त कामी लोकांच्या सहवासाला नरकाचं दार म्हणलंय. समचित्त, परमशांत, क्रोधहीन, सर्वांचे हितचिंतक आणि सदाचार संपन्न जे आहेत त्यांनाच महापुरुष म्हटलंय. बाकी अहो, या महापुरुषांचं काय वर्णन करावं. अहो, मनुष्य निश्चितच प्रमादवश होऊन कुकर्म करू लागतो. इंद्रियांना तृप्त करण्यासाठी त्याची आशा कधीही संपत नाही.
मी हे योग्य समजत नाही, कारण यामुळेच आत्म्याला हे नाशवंत आणि दुःख शरीर पुन्हा पुन्हा प्राप्त होतं. यासाठी पुत्रांनो, संसार सागरातून पार होण्यासाठी कुशल, धैर्यवान, उद्योगी अशा सत्व गुण विशिष्ट माणसाने सर्वांचा आत्मा आणि गुरुस्वरूप अशा माझ्यात भक्तिभाव ठेवून मला शरणी आलं पाहिजे. आसक्तीचा त्याग केला पाहिजे. सुख दुःखादी द्वंद्व सहन करावं. जीवाला सर्व योनींमध्ये दुःख भोगावंच लागतं असा विचार मनामध्ये ठेवावा. तत्वजिज्ञासेने, तपाने, सकाम कर्मांचा त्याग करून माझ्यासाठीच कर्म करावे. ज्याला माझ्या लोकाची प्राप्ती करून घ्यायची, माझा अनुग्रह प्राप्त करून घ्यायचा आहे, त्या राजाने प्रजेला, गुरुने शिष्याला आणि पित्याने पुत्राला हा उत्तम उपदेश केलाच पाहिजे. जर ते अज्ञानामुळे अशा उपदेशानुसार न वागता काम्य कर्म हाच परमपुरुषार्थ मानित राहतील, तरीसुद्धा त्यांच्यावर क्रोध न करता त्यांना समजावून सांगून काम्य कर्मांमध्ये प्रवृत्त होऊ देऊ नये. जसं एखाद्या आंधळ्या माणसाला जाणून बुजून खड्ड्यात ढकलावे, त्याप्रमाणे हे होईल. यामुळे कोणता पुरुषार्थ साध्य होणारे नाही. मुलांनो, आपले खरे कल्याण कशात आहे ते लोकांना समजत नाही. म्हणून तर निरनिराळ्या कामनांमध्ये अडकून तुच्छ क्षणिक सुखासाठी आपापसात वैर बाळगतात. यामुळे अनंत दुःखाची प्राप्ती होती. मुलांनो, या गोष्टीचे पालन करा. सगळ्यांना पालन करायला शिकवा. जो मनुष्याला भगवत भक्तीचा उपदेश करून जन्म मृत्यूच्या फासातून सोडवित नाही, तो गुरु गुरु नव्हे, स्वजन स्वजन नव्हे, पिता पिता नव्हे, माता माता नव्हे, देव देव नव्हे आणि पती पती नव्हे. तुम्ही सर्व मुलं माझ्या शुद्ध सत्वमय हृदयापासून उत्पन्न झाले आहात. म्हणून मत्सराचा त्याग करून आपला मोठा भाऊ भरत याची सेवा करा. त्याची सेवा करणं म्हणजेच माझी सेवा करणं आहे आणि हेच तुमचे प्रजापालन करणं होय. म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही सर्व चराचर भूत मात्रांना माझेच शरीर समजून शुद्ध बुद्धीने पदोपदी त्यांची सेवा करा. तीच माझी खरी पूजा आहे. मन, वचन, दृष्टी आणि अन्य इंद्रियांच्या कर्मांचे प्रत्यक्ष फळ म्हणजे माझे या प्रकारे पूजन करणं होय. याखेरीज मनुष्य स्वतःला माया मोहामध्ये कालपाशापासून सोडवून घेऊ शकत नाही. मग म्हणून तुम्हाला सांगतो की या गुणांनी युक्त व्हा. शुकाचार्य म्हणतात, जरी वृषभदेवांचे पुत्र स्वतः सर्व प्रकारे सुशिक्षित होते, तरी लोकांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने महाप्रभावशाली परम भगवान वृषभदेवांनी अशा प्रकारे त्यांना उपदेश केला. वृषभदेवांच्या 100 पुत्रांमध्ये भरत सर्वांमध्ये श्रेष्ठ होता. तो भगवंताचा परमभक्त आणि भगवतपरायण होता. पृथ्वीचं पालन करण्यासाठी वृषभदेवांनी त्याला राजसिंहासनावरती बसवलं आणि ते स्वतः उपशमनशील, निवृत्तीपरायण महामुनींच्या भक्ती, ज्ञान आणि वैराग्यरूप परमहंसांना उचित अशा धर्मांचे शिक्षण देण्यासाठी पूर्ण विरक्त झाले. फक्त शरीर हीच वस्तू जवळ ठेवली आणि घरात राहूनही सर्वांचा त्याग केला. आता तर वस्त्रांचाही त्याग करून ते सर्व थैव दिगंबर झाले. त्यावेळी त्यांचे केस विखुरलेले होते. वेश वेड्यासारखा झाला. अशा स्थितीत त्यांनी अग्निहोत्रीय अग्नींना आपल्यातच लीन करून घेऊन ते संन्याशी झाले आणि ब्रह्मावर्त देशाच्या बाहेर पडले. त्यांनी संपूर्णपणे मौन धारण केलं. लोकांनी काही विचारलं तर ते बोलत नव्हते. जड, आंधळे, बहिरे, मुके, पिशाचानी वेड्यासारखी चाळे करीत ते अवधूत बनून इकडे तिकडे भटकू लागले. कधी शहरात, कधी खेड्यात, कधी खाणी, शेतकऱ्यांच्या वस्त्या, बगीचा, डोंगर, गावं, छावण्या, गायींचे गोठे, गवळ्यांच्या वस्त्या, यात्रेकरूंच्या धर्मशाळा, अनेक ठिकाणी ते भटकत भटकत फिरत होते. कधी कधी तर लोक त्यांना मारत होते, त्रास देत होते. कधी कधी तर त्यांच्या अंगावर थुंकत होतं, दगडं मारत होतं, विष्ठा धूळ फेकत होतं. कोणी दुर्गंध सोडित होतं, कोणी खरं खोटं बोलून त्यांचा तिरस्कार करत होतं. पण त्यांनी कधीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. का? कारण मी माझे पण हे त्यांना विरूनच जायचं होतं. शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता,
परमहंसांना त्यागाच्या आदर्शाची शिकवण देण्यासाठी भगवान वृषभदेवांनी अशा प्रकारे अनेक प्रकारच्या योगचर्यांचे आचरण केले. ते नेहमी सर्वश्रेष्ठ महान आनंदाचा अनुभव घेत त्यांच्या दृष्टीने निरुपाधिक रूपाने सर्व प्राण्यांचा आत्मा आपल्या आत्मस्वरूप भगवान वासुदेवांशी कोणत्याही प्रकारचा भेद ठेवीत नव्हता. म्हणून त्यांचे सर्व पुरुषार्थ पूर्ण झाले होते. आकाशगमन, मनोवेगाने जाणे, शरीर अंतर्धान पावणे, परकाया प्रवेश, लांबच्या अंतरावरील ऐकणं आणि लांबचे दृश्य पाहणं अशा सर्व प्रकारच्या सिद्धी आपणहून त्यांची सेवा करीत होत्या त्यांच्याजवळ आल्या, परंतु त्यांनी कधीही त्यांचा स्वीकार केला नाही. अशा प्रकारे लिंगदेहाच्या अभिमानाने मुक्त भगवान वृषभदेवांचे शरीर केवळ योगमायेच्या इच्छेमुळे अभिमानाचा आभास पांघरून या पृथ्वीवर फिरत राहिलं. ते योगायोगाने वेगवेगळ्या ठिकाणी फिरत एक दिवस झंझावाताने एकमेकांवर घासलेल्या वेळूंमुळे प्रचंड वनवा भडकून त्या साऱ्या वनवाला लपेटून वृषभदेवांसह भस्मसात झालं. वृषभदेव भगवान की जय. वृषभदेवांनी अग्नीला आपलं शरीर स्वाधीन केलं आणि राजा पुढे भरतानी या भारतवर्षावरती राज्य केलं. कशा प्रकारे उद्याच्या भागात श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.